नमस्कार. ऑक्टोबर 2024 या महिन्यासाठी सिंह राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार. सिंह राशींच्या व्यक्तींनी संयम, सहनशीलता आणि थोडंसं धैर्य या गोष्टी जर दाखवल्या तर त्यांना या महिन्यात काही कमी पडणार नाही किंवा कुठेही कमतरता जाणवणार नाही. पण या गोष्टी सतत डोक्यात ठेवायला हव्यात असं मला या ठिकाणी सांगायचं. कारण याची गरज तुम्हाला वेळोवेळी या महिन्यात जाणवणार आणि तेवढी सावधानता तुम्ही ठेवली तर हा महिना सहज निघून जाईल असं मला या ठिकाणी दिसतं. उद्योगधंद्यामध्ये काही कटकटी या महिन्यात नवीन निर्माण होतील असं मला या ठिकाणी दिसतं. किंवा त्यातील व्यवहारातून समोरच्याच्या काहीतरी कंप्लेंट येतील असंही दिसून येतं. त्यामुळे याबाबतीत आपण सावधगिरी बाळगावी असा सल्ला मी या ठिकाणी देईन. प्रकृतीच्या बाबतीत उत्तरार्ध जो आहे या महिन्याचा त्या काळामध्ये म्हणजे त्या पंधरवड्यामध्ये साधारण गळा आणि छाती याविषयी तक्रारी आपल्याला दिसून येतात. त्याबद्दल डॉक्टरचा सल्ला वेळीच घ्यावा आणि त्यासंबंधी जर काही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर घ्यावी. पती पत्नीमध्ये थोडा विसंवाद निर्माण होईल आणि तिथे संयम दाखवण्याची गरज. तर त्या गोष्टी जर संयमाने हाताळल्या तर ती गोष्ट खूप काही मोठी होणार नाही, थोडक्यातच आटपेल असं मला या ठिकाणी दिसून येतं. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की उत्तरार्धामध्ये आपले मित्रमंडळी यांच्याकडून काहीतरी मिसगाईड होऊ शकता तुम्ही असं मी या ठिकाणी दिसतो. जर सल्ला जर तुम्ही कोणाचा नियमित घेत असाल तर तो विश्वासू माणसाचाच सल्ला घ्या. उगाचच कोणी उठून सल्ला दिला, कारण आता मीडियामध्ये अनेक सल्ले आपल्याला फुकट मिळत असतात. त्यामध्ये काही सल्ला घेऊन तुम्ही नवीन संकटांना आमंत्रण देऊ नका. योग्य सल्ला घ्या आणि सल्ल्यानेच वागा अशा वेळी, गोंधळाच्या वेळी. आणि तो सल्ला तुम्ही घेतलात तर तुमची फसवणूक कुठल्याही बाबतीत होणार नाही असं मी निश्चित तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये आपल्या कुटुंबातील काही व्यक्तींच्या हट्टासाठी आपल्याला काही खर्च करावा लागेल. कारण त्या गोष्टी अशा अचानक उत्पन्न होतात की त्यावेळेला आपल्याकडे विचार करायला वेळ नसतो. तो हट्ट आपल्याला पुरवावा लागतो. तर अशा काहीतरी गोष्टी अचानक निर्माण होतील आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही खर्च करावे लागतील. तर त्यासाठी आपली मानसिक तयारी थोडी ठेवा आणि तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करा. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जी शिक्षण घेणारी मुलं आहेत किंवा जी हायर एज्युकेशन किंवा अन्य कारणामध्ये बिझी आहेत, म्हणजे एज्युकेशन या क्षेत्राशी निगडीत आहेत आणि त्यांना एज्युकेशनची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांनी या महिन्यामध्ये परावलंबित्व स्वीकारू नये. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. आपण आणि स्वतः आपलं प्रयत्न आणि आपलं मत हे परखडपणे मांडावं तर तुम्हाला अगदी निश्चिंतपणे दैवाची साथ मिळेल. जर तुम्ही घाबरलात आणि काही गोष्टी जर तुम्ही प्रकट केल्या नाहीत आपल्या तोंडातून तर तुम्हाला दैव साथ देणार नाही. त्या प्रकट केल्या तर तुम्हाला मात्र दैव साथ देईल असं मला या ठिकाणी सांगायचं. सिंह राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की पाठांतर शक्ती तुमची या महिन्यात चांगली दिसते. म्हणजे विद्यार्थ्यांनी पाठांतर शक्ती किंवा पाठांतरावर अवलंबून जर काही अशा परीक्षा वगैरे असतील तर ते अवश्य या महिन्यात द्याव्यात. त्यामध्ये तुम्हाला चांगले यश मिळू शकतं. सिंह राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कामामध्ये आपण थोडासा आलस्य करू शकतो. म्हणजे काही गोष्टी ग्रँटेड धरल्या आहेत की या महिन्यात एवढं काम माझं होतं आत्तापर्यंत ते या महिन्यातही होईल, पण तसं प्रत्येक वेळ घडेल असं नाही. आपण जर दुर्लक्ष केलं तर आपण टार्गेट अचीव करू शकणार नाही. तर म्हणून आपलं टार्गेट दर महिन्याचं जे आहे ते होतंय की नाही हे नोकरदार मंडळीने अवश्य लक्ष ठेवा. उद्योगधंदा करणारे ज्या व्यक्ती आहेत, ज्यांचे लघुउद्योग आणि अन्य उद्योग आहेत,
विशेषतः सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये जे लोक आहेत त्यांचा नावलौकिक या महिन्यात चांगला आहे. म्हणजे त्यांचं नाव चांगलं कमवतील आणि त्यांचं नाव वाढेल सुद्धा या महिन्यामध्ये. तर ह्या नाव वाढवण्यासाठी आत्ताच्या जमान्यातला सोशल मीडियाचा वापर आपण अवश्य करा आणि त्याचा चांगला प्रोपोगंडा करा की तुम्हाला त्याचं यश जे आहे ते निर्भीड आणि निर्भेळ मिळू शकेल. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की आपलं उत्पन्न जे आहे ते या महिन्यात थोडं थोडं थांबत थांबत येईल. म्हणजे येणार नाही असं नाही किंवा खूप येईल असं नाही, सगळं येईल पण ते थोडं थांबत थांबत येईल. म्हणजे 2-3 दिवस डिले 2-3 दिवस डिले असं करत करत येईल. थोडे पेशन्स, पूर्वी सांगितल्याप्रमाणे पेशन्स ठेवा, संयम ठेवा आणि परिस्थिती तशी हाताळा, तुम्हाला कमी काही पडणार नाही. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपले जमिनीचे व्यवहार किंवा अन्य काही व्यवहार असतील तर त्यामध्ये लवकर लवकर पहिल्या पंधरवड्यातच ते उरकून घ्या. त्याचे पैसे देणे किंवा घेणे किंवा जुनी जागा देऊन नवी जागा खरेदी करणे असे जे काही ट्रान्झॅक्शन असतात ते पहिल्या पंधरवड्यात तुम्ही उरकून घ्या. त्याला चांगला वेग आणि यश दोन्ही मिळू शकतं. तर या बाबतीत आपण ती वेळ पाळा आणि त्या गोष्टी करून घ्या. विशेषतः सिंह राशींच्या व्यक्तींनी या महिन्यात दररोज सूर्याला 5 अर्घ्य द्यावीत आणि अशी अर्घ्य त्यांनी जर सूर्याला अर्पण केली सकाळच्या वेळी पूर्व दिशेकडे बघून तर त्याचा निश्चित त्यांना फायदा होईल असाच सल्ला मी या ठिकाणी देईन. हे होतं सिंह राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.